काही काही मंडळी म्हणतील ताई कीर्तन भजनाला जाऊ वाटतं, जंगमवाडीला कीर्तन चालू आहे, जंगी कार्यक्रम चालू आहे, पण कसं करावं नेमकं जाणं होत नाही, प्रपंचाचा व्याप खूप वाढलाय पाठीमागं. मी तुम्हाला सांगू सगळ्यात सोपं, भगवंताचं नामचिंतन करायचे पण परमार्थ करावा कसा. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतात आमच्यासाठी परमार्थ आहे कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचारी, देव नटला नटला नाना परी. असं एकही ठिकाण नाही जिथे भगवान परमात्मा नाही. संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करायची गरज, दुसरा परमार्थ करायची गरज. मला सांगा, त्याच बाईला जास्त काम असतं आणि त्याच माणसाला जास्त काम असतं. जो माणूस आणि जी बाई कोणतंही काम करत असताना प्रामाणिकपणे काम करते, बरोबर आहे का महिला मंडळ? मला सांगा तुमच्याकडे पीक कोणतं जास्त, कशाचं आहे? असंच विचारलं एकदा, पीक कोणतं? लोक म्हणे सरकी तूर आणि पळाटी. सरकी तूर पळाटी कपाशी एकच आहे ना. कापूस, कापूस झाला का वेचायचा? झाला की नाही? किती किती क्विंटल? पैसे नाही मागत तुम्हाला मी, मला सांगायचे ऐका. मला सांगा, स्वतःच्या शेतात कामाचे दिवस असल्यावर महिला मंडळ तुम्ही शेतामध्ये किती वाजता जाता? स्वतःच्या शेतात कापूस वेचायला दैवाराचं जाता, बरोबर? 7:30ला 8ला. लईच आळशी बाई असेल, नाहीच काम उरकलं तर 9 वाजत आहेत, बरोबर? 9 वाजत आहेत. आणि मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. ताण डुक्कळती बाई मंडा काकू तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमची तुम्हाला माहिती नाही. करणारा राधक्का कापूस मागं ठेवती, रोज तुमच्या दारावर चक्रा मारती, मंडा बाई मला चला ना घेऊन कापूस वेचायला येते मी. दुसऱ्याला 15 रुपये किलो देता, मला 2च रुपये किलो द्या. पण रोज कापूस मागं ठेवती ना, मिशा ठेवती कापसाला. कशाला त्याला तुम्ही घेऊन जाता? नाही. आणि जी गंगूबाई आहे, गंगूबाई चांगला कापूस वेचती, चांगलं काम करती, खुरपती चांगलं. 8 दिवस तुम्ही तिच्यासाठीच थांबता. थांबता की नाही? बोलणं कळते ना माझं तुम्हाला, का जाऊ घरी? मला सांगायचंय काय, प्रामाणिकपणे काम पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत आणि शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. महिला मंडळ मला सांगा, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं त्या लेकराचा सगळ्यात अगोदर पहिला गुरु कोण असतं? गुरु कोण असतं? त्याची आई असते. बोलायला, चालायला, वागायला त्याची आई त्याला शिकवत असते. म्हणून आईनं संस्कार लावायचे. लावायचे कसे संस्कार? छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी लावले ते संस्कार लावावे लागतील. आणि याच्याही पुढे सध्याच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात सध्या एकच नाव आहे, फक्त जरांगे पाटील. जरांगे पाटलांच्या आईनं जे संस्कार लावले ते संस्कार लावावे लागतील, बरं का? मला तुम्हाला सांगायचं, जीवनामध्ये संस्कार लावणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या सध्याच्या काळामध्ये आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतोय, सरकारच्या नाकात मानून सोडलंय माणसानं. कारण आपण पाहतो एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं ही मोठी गोष्ट नाही, वकिलाच्या मुलानं वकील होणं ही मोठी गोष्ट नाही, पण एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. लाखात एक. समाज काही येडा नाही कोणालाही डोक्यावर घ्यायला. डोक्यावर घेतून पायाखाली तुडवतोय. आपण कित्येक घटना पाहिल्यात. आजपर्यंत कित्येक सभा झाल्या, कोणी सभा घेतल्या, पण जरांगे पाटलांच्या सभेला जेवढा समाज जमा झाला अवघ्या महाराष्ट्रात तेवढा समाज कोणाच्याच पाठीमागं उभा राहिला नाही. जरांगे पाटलांना डोक्यावरती घेतलंय. का घेतलं? आजचा कालचा 2 दिवसाचा पराक्रम नाही हो. 25 वर्षापासून तो माणूस झगडतोय फक्त समाजासाठी. जगायचंही समाजासाठी, मरायचंही समाजासाठी. जरांगे पाटलांनी सांगितलंय आता फक्त 20 तारखेची वाट पहा. प्रत्येक गावागावामध्ये तरुण मंडळींनी नियोजन करून ठेवलंय. पाटलांना सभेत लोक एकच म्हणतात, पाटील मुंबई मुंबई. घरी थांबायचं नाही म्हणतात. आता चला तिकडं जाऊन बसू, आता काय करायचं तिकडं करू. जरांगे पाटील एवढे सांगितलं, गाड्या बंद, सगळं बंद. म्हणे बैलगाडीचं म्हणणं आता आम्हाला
बैलगाडी घेऊन येऊ आम्ही, आपलं स्वतःची सोय स्वतःनी करायची. पण तिकडं जायचं आणि तेव्हा सरकाराला कळालं अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच धुमाकूळ राहिलं. चला उठा रे उचला भगवा दैन्य आता संपलं, सारं दैन्य आता संपलं. एकच म्हणणार आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. जीवन आमचं सारं भगवा, जीवन आमचं सारं भगवा, धन्य धन्य झालं सारं धन्य धन्य झालं. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. वरती याच्या जोरात टाळी वाजवायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपलं, सारं दैन्य आता संपलं. आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. संस्कार लावायचे, मेन मुद्दा विसरू नका. जीवनात चांगले संस्कार लावायचे. चांगले संस्कार लावले तर लेकरं चांगलं घडतील बरं का. नुसतं लेकासाठी बहिणीसाठी अहो भावा भावाचे भांडणं, एवढे संस्कार चुकतायत आपले. भावा भावाचे भांडणं होतात, 3-3 महिने कोर्टात केस चालते, डोकं फोडाफोडी होते. कशावरून? बांधावरून, एकमेकांचा बांध कोरण्यावरून. पण जो माणूस अवघ्या समाजासाठी आयुष्य स्वतःचं समर्पित केलंय, मला सांगा एक दिवस एखाद्या बाईचा मुलगा 8 वाजेपर्यंत संध्याकाळी थोडासा यायला जर उशीर झाला तर डोळे सगळे रस्त्याकडे लागतात. जो माणूस 4-5 महिन्यापासून बाहेर आहे, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल त्याच्यासाठी तुम्हाला आई व्हावं लागेल, पाहावं लागेल नेमकी काय चिंता आहे. एका बाईचा मुलगा जर 8 वाजले तर दुसऱ्याच्या नंबरवरून कॉल करते, 4-5 जणाला फोन करायला सांगते, माझा बाळू अजून कसा आला नाही, माझा बाळू अजून कसा आला नाही. पण ज्या बाईला माहितीच नाही की बाळू फोनवरच बोलत नाही तर काय उपयोग आहे. फोन नाही काही नाही. मला सांगा स्वतःचे लेकरं दिवसभर कुठेही फिरू द्या, पण संध्याकाळी अगोदर वडिलांच्या जवळ जाऊन बसतात आणि दिवसभर झालेल्या घडामोडी सांगतात. बाबा असं झालं, बाबा तसं झालं. पण ज्या लेकराला वडिलाजवळ बसताच येत नाही तर लेकराचं अंतकरण काय म्हणत असेल. आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. गावागावांमधून लोटची लोट निघायला पाहिजे. मुंबईकडे चालायला रस्ता नाही राहू द्या, कारण जरांगे पाटलांनी स्वतःच्या बायकोला सांगितलंय, जर घरी आलो तर तुझा आणि नाही आलो तर कुंक पुसून तयार राही, मी समाजाचा, तू जर आणार नाही परत. संस्कार म्हणतात याला, संस्कार. का? रक्ताला जाणतायत स्वतःला, ओरिजिनल रक्त आहे, डुप्लिकेट अजिबात नाही. स्वतःच्या कर्तृत्वावरती आईचे संस्कार कधी विसरत नाहीत. म्हणजे जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत. महिला मंडळ, आज आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पाहिलं तर स्त्री अगदी पुढेच आहे. म्हणतात स्त्री कोमल आहे, महिला नाजूक आहे. नाजूक आहे ती, पण कितीही त्रास असू द्या तरी सुद्धा सगळ्यांचे दुःख सहन करून डोक्यावरती सगळा संसार घेऊन व्यवस्थित चालते, सगळ्यांना व्यवस्थित घेऊन चालते. एवढी क्षमता महिलांमध्ये आहे. तुम्हाला उदाहरण सांगते मी. एकदा नारदजींना भूक लागली. श्री शक्तीचा महिमा सांगते. नारदजींना भूक लागली, ब्रह्मांडामध्ये फिरत होते. माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला. भिक्षा द्यायला कोणी तयार नाही. नारदजींच्या पोटातली आग शांत बसू देईना. भिक्षा मागत 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 अनुसई मातेच्या द्वारामध्ये आले. आई भिक्षा घाला. अनुसई माता म्हणतात, गुरुजी एवढ्या दिवसातनं तुम्ही भिक्षा घेण्यासाठी आला, थांबा, स्नान करते, शुचिरभूत होते, पंचपक्वानाचं भोजन करते. तुम्हाला पंचपक्वान बनेपर्यंत मायला वेळ नाही. भूक लागली, पोटातली आग शांत बसून देत नाही. अनुसई काहीतरी खाण्यासाठी दे. अनुसई माता म्हणतात, एक हे फळ खा. स्वतःच्या हातातलं फळ दिलं आणि ते फळ खाल्लं. नारदजींच्या लक्षात आलं की नारदजींच्या पोटातली आग शांत बसली. काहीच करे ना, आग शांत बसली. नारदजी अवघ्या ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. अनुसये सारखी महान पतिव्रताच नाही,
अनुसयेसारखी मोठी पतिव्रताच नाही. फिरत 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 आले आणि नेमकं कैलासामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघा जणांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. हळदी कुंकू कळतं ना? हळदी कुंकवाचा कार्यक्रम कळता का? करता का नाही तुम्ही? संक्रांत झाल्याच्या नंतरचा करता ना? हळदी कुंकवाला काय देता बरं तुम्ही? चमचा. कोण्याच कामात येत नाही. प्लेट असते, धडते जेवण करता येत नाही आणि त्या प्लेटीत पोही खाता येत नाही. असे प्लेट फक्त पाहायची वर ठेवायचे. देता की नाही? अशा वस्तू असतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तिघी जणी आल्या, ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या पत्नींनी पाहिलं. मग नारदजी चाले, ओ शंडीवाले बाबा इकडे या. काय म्हटले तुम्ही? अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही म्हणे. असं आमच्यापेक्षा मोठी महान पतिव्रता आहे का? आमच्यापेक्षा मोठी आहे का? म्हणजे तुमच्यापेक्षा एवढी मोठी आहे, तुमच्या तिघींचे धातूचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधले, तेवढी मोठी आहे म्हणे. असं. आणि मी सांगू, एका बाईला दुसऱ्या बाईचं कधीच मोठेपण सहन होत नाही. दुसऱ्या बाईला एका बाईचं मोठेपण सहन होत? तुम्हाला विचारते मी, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत आहे ना? तुम्हाला अनुभव? खरं जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर फक्त उद्या सकाळी म्हणा, घरी जा आणि सकाळी एकच म्हणायचं, पप्याची माई अगो काय बाई दोडक्याची भाजी खाव फक्त राधा अक्काची हातची. काय भारी राधा अक्का भाजी करतात दोडक्याची भाजी करा फक्त राधा अक्कानच, आणि भाजी खाव दोडक्याची फक्त राधा अक्काच्या हातची. ती म्हणाल, दोडक्या तू तिच्याच हातची भाजी खाव, तुला भाकरच देत नाही. आता भेटणार नाही आपल्याला भाकर. उद्या करून पहा फक्त, मला फोन करून सांगा खरंच घडलं म्हणून. एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत? असं बोट मोडतात एकमेकीवर, तिकडे दिसल्या तरी. इकडं पाप्याच्या माईनं दुसऱ्या राधा अक्काच्या लेकानं जर तिकडं स्कॉर्पिओ गाडी दारात लावली तर हिचं पोट दुख होतं अगोदर. डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब लय कसं तरी होतं. डॉक्टर साहेब म्हणतात, नुसतं कसं होतं की नाही तर कसं होतं की नसं होतं? ती म्हणते काहीच कळत नाही पण दोन्ही संगच होतंय म्हणे. असं कधीपासून पोट दुखतंय? काय सांगू, 4-5 दिवस झाले नुसतं पोटात कळा निघतात म्हणे. असं झालं काय नेमकं? काही खाण्यात बदल म्हणे? काहीच नाही. मग नेमकं दुखायला कधीपासून लागलं? राधा अक्काच्या पोरानं जेव्हापासून स्कॉर्पिओ दारात लावली तेव्हापासून निस्त्या कळा निघतात पोटात. काही उपयोग आहे का पोटात दुखून? दुसऱ्या बाईला मोठेपण सहन होत नाही. या तिघी जणी नारदजींना म्हणतात, आमच्यापेक्षा मोठी का? हो, खूप महान पतिव्रता आहे ती, खूप महान पतिव्रता आहे. नारदजी निघून गेले. ब्रह्मा विष्णू महेश आले, यांनी हट्टच धरला. अहो ऐका ना, अनुसया कोण आहे? हा, अत्रि महाराजांच्या पत्नी आहे, महान पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य भंग करा. तिघ जणही म्हणतात, एखाद्याचं पातिव्रत्य भंग करणं, एखाद्याची निष्ठा श्रद्धा मोडणं ही चांगली गोष्ट नाही. तिचं आपण नाही पातिव्रत्य भंग करू शकत, चांगली गोष्ट नाही ती. नाही म्हणे, हट्ट धरला. तुम्हाला पातिव्रत्य भंग करावंच लागल. ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूचं रूप धारण केलं. अनुसय मातेच्या द्वारामध्ये आले. माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला म्हणेपर्यंत अनुसय माता बाहेर गेल्या, आतमध्ये गेल्या आणि भिक्षा आणण्यासाठी. तेव्हा तिघ जण ओरडले, आम्हाला अशी भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला नग्न भोजन पाहिजे. अनुसय मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की मला नग्न भोजन मागणारे कोणीतरी सर्वसामान्य माणूस नसणार आहे. मालकाच्या कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेत. नग्न भोजन, नग्न या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक विवस्त्र आणि दुसरा न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही तरी सुद्धा ते पूर्ण अन्न म्हणजे आईचं दूध. पाणी शिंपडलं, मोठी मोठी साधू महात्मे, लहान लहान छोटी छोटी बाळं झाले. दूध पाजलं, भोजन भिक्षा पूर्ण केली आणि पाळण्यामध्ये टाकलं. जेव्हा हा पराक्रम अधिकार अनुसय मातेचा नारदजींना पाहिला आणि अवघ्या ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. नारदजी म्हणतायत, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जिसे, 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 हार गए भगवान. हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे,
शक्ति महान 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 हार गए भगवान जिसे हार गए भगवान जिसे हार गए भगवान। भरत नारी की शक्ति महान जिसे हार गए भगवान। ब्रह्मा हारी विष्णू हारे न भोले बाबाही हारे। जेव्हा फिरत फिरत पाहिलं या तिघी जणींनी शेंडेवाले बाबा, शेंडेवाले बाबा इकडे या। शेंडेवाले बाबा कळतात ना, कळतात का? कशा पाहतात अशा माझ्याकडे? नवीन काही नाही विचारते मी तुम्हाला, झोपल्या तर नाही? नाही, एक बाई झोपून कीर्तन ऐकत होती, यांच्या लई पराक्रम राहतो, झोपून ऐकते, डोळे झाकणार, डुकले येतात, तिला झोप झाली नव्हती का काय माहिती, शेजारच्या रात दाखवा करा, म्हणा बाई उठा ना, ती म्हणते मी झोपून ऐकते, डोळे झाकून ऐकते, झोपले नाही म्हणे, मी मग्न झाले म्हणे ऐकण्यात। विठ्ठल विठ्ठल तशा मग्न नाही झाला ना तुम्ही? नारदजी आले शेंडीवाले बाबा, हा बोला, आमचे ते पाहिले का? एकमेकीला फोन करायचे, तुमचे आले का हो? ही म्हणायचे आमचे नाही आले। पार्वती मातेनं लक्ष्मी मातेला, तुमचे आले का? म्हणे आमचे नाही। यांना टेन्शन आलं, म्हणे यांचं टायर तर फुडलं नसेल गाडीचं, गाडी यांची कोणी अडवली तर नसेल, टायर होतं का? गृहीत धरा फक्त होतं म्हणून। जेव्हा विचारलं आमचे ते आले का? म्हणे येणारच नाही। काय केलंय? म्हणे काय करायचं राहिलंय आता? तिने काय केलं का? म्हणे काय करायचं सोडलंच नाही म्हणे। असं आमची मदत करता का? नारदजी म्हणतात साधू महात्म्यानं अशा भानगडीत पडायचं नसतं, साधू महात्मे पडत नाही अशा भानगडीत। आम्ही चाललो म्हणे, तुमचं तुम्ही पाहून घ्या। तिघी जणींनी ठरवलं आता आपण जाऊ स्वतः। अनुसई मातेच्या द्वारात आले, अनुसई बाहेर आहे। अनुसई माता बाहेर आल्या, पाहिलं, बोला आमचे ते पाहिले का? कोण? साधू वेशात आलेले ते का? कुठे आहेत ना? कुठे? पाळण्यात। पाळण्यात म्हटल्यावर जीवात जीवाला, पाळण्यात होईना आहेत। आतमध्ये पाहिलं, पाळण्यात होते, म्हणे आमचे देऊन टाका, म्हणे घेऊन जा, ओळखून आपोआपले घेऊन जा। आणि लहान बाळ सगळे सारखे दिसतात पहा, 2 महिन्याचे 3 महिन्याचे, ओळखायलाच येईना आपलं कोणतं। लक्ष्मी मातेनं म्हणतात इकडचं आपलं की इकडचं का? इकडचं। मधले उचलले ते होते भोलेनाथ, उचलले भोलेनाथ, हातपाय खोडायला लागले। लक्ष्मी मी नाही, अगं मी नाही। हातपाय खोडतात, तळी सोडना, नंतर त्यांना रडायला चालू केलं। हातपाय खोडूनही सोडना, रडणंही सोडना। लहान लेकरं असतात पहा, त्यांना कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर हातपाय खोडतात, नंतर रडतात। हातपाय खोडूनही नाही सोडलं, रडूनही नाही सोडलं तर ते तिसरा कार्यक्रम करतात। कोणता? शी आणि शू एकदाच। जेव्हा लक्षात आलं, दिलं सोडून खाली। लक्ष्मी माता म्हणतात हे आपलं नाही, आपलं असतं तर असं केलंच नसतं। शरण आले, अनुसई मातेला हात जोडले, आई आम्ही शरण आलो तर आम्हाला देऊन टाका। पाणी शिंपडलं, छोटी छोटी बाळ साधू महात्मे मूळ रूपामध्ये आले। तेव्हापासून म्हणतात तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता। अनुसई माता म्हणतात तुम्ही तुमचे घेऊन जा। ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात आई आम्ही कुठे जाऊ शकत नाहीत, एकच रूपामध्ये तुमच्या जवळ राहू। ते एकच रूप दत्त रूपामध्ये, 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत। दत्त रूपामध्ये अनुसई मातेच्या जवळ राहू लागले। सांगायचंय काय? श्री शक्तीचा महिमा। आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे। का आज आपण शांत निवांत बसून कीर्तन भजन ऐकतोय, याच्यावरती सगळ्यात मोठे उपकार असतील तर ते वीर जवानांचे आहेत। पहा, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नाताचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात, त्यांच्यासाठी म्हटलं जातं हे गुजरने वाली हवा मता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उस मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ को
पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे माँ को मेरा पयाम दे, उन्हें जाके तू ये पयाम दे। हो आ आ आ भारत माता की जय। भारत माता की। विठ्ठल विठाला 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 विठाला। म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलाय तर योग्य विचार करायचा जो साधू संत महात्मा मंडळींनी केलाय। जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये विचार केला म्हणून माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी। याच्याही पुढे सांगतात पहा, जगण्याचा पाया चालण्याची बाळा, जगण्याचा पाया विचारांची काळा, तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया। अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबारायांसाठी तुका राम अशी रेंज गेल्यासारखी टाळ्या नका वाजू विकत दिल्यावर मला वाजवायची असेल तर मनातून नाही तर वाजूच नका। पंक्तीला म्हणता का तू जेव तू जेव, एकान वाजवलं की दुसरा पाहतोय नुसतं। इथं टाळ्या वाजवल्या तर बरं नाही तर लय अवघड आहे परत। हा विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला। ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय। तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य तर उजळच पण त्याचबरोबर आमची चिंताही वाढली। अभंगाचं उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, ले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता। हे
लाभ लाभ उजळले भागे आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य उजळले. महिला मंडळी इकडं पा, मला सांगा तुम्ही म्हणत नाही का आमचं भाग्य उजळलं म्हणून? कधी म्हणता? बऱ्याच दिवसानं तुमच्या पप्प्याचं लग्न झालं तर, आणि आता पप्प्याचं लग्न होणं म्हणजे लई उजळ भाग्याचीच गोष्ट आहे सध्याच्या काळात. पप्प्याचं लग्न लवकर होतंय का? झालेत का तुमचे? ताई पा ना, एखादी सून आली तर लई बरं होईन, मोकळी होईन. मी कशाची मोकळीन कशाचं काय? पप्प्याला पोरगी तर भेटली पाहिजे, पण पप्प्या तसं वागत नाही ना. तर नवीन नाव काढलंय पहा मी, पप्पूशा. किती काही करा, सांगितलेलं अजिबात कळत. मी तुम्हाला सांगते पहा, कुठेही जाऊ दे लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे आहे का एखादी? तुमच्या तिकडे पा कशी चालती, बुट्टी असू द्या, फेपानी असू द्या, बेपटी असू द्या, कशी असू द्या, पण पहा एखादी. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. वाट्यावर कुचर वाट्यावर निघायला लागले 50 टेम्पो निघायला लागले सध्या. कुठं सडव नेमकी? आई वडिलांना सुद्धा म्हणतात आता दिले सोडून देवाच्या भरोश्यावर. देवानं दिला असेल जोडा लिहून तर चट होईन, नाही तर तसाच हिंडन म्हणे गावात मुंजा. होणं शक्य नाही. लग्न होतेत पा कोणाचे? जे सप्त्याचं नियोजन करतात, जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांचे, जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचे, जे साधू संतांची सेवा करतात त्यांचे, जे कीर्तन भजनाला जातात नाही त्यांचं होणार, जे माळकरी आहेत त्यांचे होते. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खातीन, तिला काहीतरी म्हणते, हिला कट हाणते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिल्लीम मराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तरच शांतता आहे. दुसरीकडं लग्न आता सध्या वयाच्या बाहेर गेले. सध्या आमच्या शेजारचा मुलगा म्हणे बरं का दादा, मला म्हणे ताई रोज एक गावाला फिरता, एखादी पोरगी तरी पहा. म्हटलं दादा वय काय चालू आहे? तो म्हणे ताई 42. म्हटलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता, बस ना घरी. गावागावात शक्यच नाही राहिलं पहा. लग्न होणं भाग्याची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू, लई दिवसानं मुलाचं लग्न झालं, बऱ्याच दिवसानं मुलगा झाला, घरामध्ये सून आली, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी भेटली की तुम्ही म्हणता उजळली भाग्य आता. म्हणू नका असं माझं मतच नाही, पण साधू संत महात्मा मंडळी म्हणतात भाग्य तरी नोही धनपुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाई. मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्य आता, पण मुलगाही तसा निवडला तर मुलगा पाहिजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला. सात्विक ईदही लोक नीट म्हणत नाहीत. एका कीर्तनात गायन करायला होतं, मी घेतला अपोले हिता अभंग. कानपूर लाईन खराब होती, MH 70-75 वर्षाची होते, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे. उभी राहिले, कानपूर लाईन खराब, काहीच कळना. मी म्हटलं कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. ते म्हणे कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, आता जातीला 8वीत. 8वीला 9वीला नाही, समजून घेणं गरजेचं. एक बाई होती नांदेडच्या भागात भाषा म्हणतात. दादा किराणा दुकानावाल्याकडे गेली, तिथं ते नाही का आधार कार्डाची झेरॉक्स वगैरे काढून देतात. आधार कार्डाची झेरॉक्स काढून म्हणे एवढं हे करा, आणि गेली तिकडं. छोटा मोबाईल होता पहिले नाही का तो नोकिया, काय त्यांना नोकियाचा, हा तोच मोबाईल. 1100 रुपयाला यायचा तो, 1000 रुपयाला, 900 रुपयाला, अशी एवढी उडसाच मोबाईल घेऊन गेली. मोबाईल घेऊन गेली म्हणे याच्यात मध्ये गाणे भरून देणार तू? तिकडची भाषा तशी. दादा यात गाणे भरून देणारे? ते म्हणे मावशी गाणे आहेत पण तुमच्याकडे कार्ड नाही का? मेमरी कार्ड नाही, पण ते आधार कार्ड आणलं ना बे मी. आधार कार्डात गाणं येतं का? आधार कार्डात गाणं नाही येत ना. ती म्हणे मोदींनी तर सांगितलं काही बी चालतं म्हणून, कोणतंही कार्ड आधार कार्ड. असं जमत नाही, समजून घेणं गरजेचं असतं जीवनामध्ये सध्या. मग मला सांगायचं, मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्यात पण लेकरू तसं निवडलं पाहिजे. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला. पुत्र हवाईचा गुंडा ज्याचा
की झेंडा ज्याचा तीनों की झेंडा ज्याचा तीनों की झेंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत. आपण आजकाल लेकरं पाहतो अगोदर गावाला ताण देतात नंतर घराला ताण देतात आणि एकदा का आई वडील बेजार झाले त्यांनाच वाटतं यांनी कशाला जन्म घेतला असेल तर. मी तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एका वडिलाला 2 मुलं होते. सालन नाहीत करत आपल्याकडे सालनच म्हणतात ना. वर्षानं ते काम करायला राहिल्यावर सालानं काम साल घातलं काम करायला राहिले. पाटील होते श्रीमंत पाटील. त्यांना मुलगा नाही मुलगी नाही कोणीच नाही. भले धिप्पाडचे धिप्पाड 4.5 क्विंटल. इथे दाखवायलाही माणूस नाही तसं नाही दाखवलं असं तुम्हाला. 4.5 क्विंटल होते पाटील बुवा. त्या मालकाला काहीतरी काम निघालं त्या गड्याला आणि त्यानं सांगितलं म्हणे बाळू जा बरं जरा पाटील बुवाकडून 10,000 रुपये घेऊन ये. मी सांगितले पाटील बुवाला कालच देतील म्हणून. पाटलाकडे गेला पाटील बुवांकडे गेला आणि पैसे मागितले. पाटील पैसे आणायला गेले. दुसऱ्या मजल्यावर होते. पैसे आणायला गेले तोपर्यंत वरती गेलं लागला हसायला भल्या मोठ्या मोठ्याने. म्हणे झालं काय तुला हसायला. म्हणे काय नाही एक विचार करत होतो. म्हणे तू हसतो का नेमकं हसतो का त्याचं कारण सांग. तो पाटलाला सांगायला लागला म्हणे काय नाही थोडा विचार केला मी की पाटील तुम्ही एवढी मोठी तब्येत म्हणे तुमची तुम्ही गेल्याच्या नंतर एवढ्याशा दरवाज्यातून तुम्हाला खाली कसं काढावं. गावाला नाही म्हटला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं काढावं. पाटलाला रागाला ठेवलं त्याला बांधून ठेवलं. हा मुलगा ये ना म्हणून दुसऱ्याला पाठवलं. बाळू तू जा आता. बाळू आला म्हणे बांधलं का म्हणे माझ्या भावाला. तुम्हाला काही कळतं का. पाटील बाबा म्हणतात थोड्या मोठ्यांचा आदर सन्मान करायचा काही कळतो की नाही तुम्हाला. खुशाला हसतोय का हसत होता का बांधलं त्याला का बांधलं म्हणजे खुशाल म्हणतोय पाटील तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची एवढी मोठी तब्येत आणि तुम्हाला वरून खाली कसं घ्यायचं एवढ्या दरवाज्यातून. हा मग त्याचाच भाऊ होता ना. हा म्हणे किती सोपं पाटील तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागले. तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्यात का राम राहणार आहे का. तुकडे तुकडे करून काढू म्हणे आपण. पाटलानं त्यालाही बांधून ठेवलं. 2 तास झाले दोन्ही मुलं येईना म्हणून स्वतः वडील आले. विचारलं पाटील भाऊ का बांधलं तुम्हाला काही वाटतं का म्हणे. लेकरं तुमचे थोरा मोठ्यांचा आदर सन्मान काही संस्कार वगैरे आहेत का नाही तुमच्या लेकरांना. म्हणजे झालं काय झालं. एक म्हणतोय पाटील तुमची एवढी मोठी तब्येत वरच्या बंगल्यातून तुम्हाला खाली घ्यायचं कसं आणि दुसरा म्हणतोय किती सोपं तुकडे तुकडे करून काढायचं. हा त्यांचाच बाप होता. म्हणजे किती सोपं तुम्ही काय लहान लेकराच्या नादाला लागले म्हणे पाटील. तुम्ही गेल्याच्या नंतर असंही तुम्हाला मागं कोण नाही लेकरं नाही ना मुलगा नाही ना मुलगी नाही. पत्नी काय करायचं तुम्हाला तुम्ही गेल्याच्या नंतर बंगल्याला आग लावून द्यायची म्हणे डायरेक्ट. मला सांगा लेकराचा आनंद होईल का जगाच्या मालकाला. सात्विक विचाराचे पाहिजे. तर इकडं नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत छावा 12 महिने तोंडात मावा काही उपयोग नाही. एक मुलगा होता 23 वर्षाचा बसमधून चालला. भली दाढी मिशा अशा वाढलेला बसमध्ये आडी टाकून बसला. पायाची आडी टाकून बसला आणि तेवढ्यात कंडक्टर आले. तिकीट यानं गुपचूप तिकीट काढावं की नाही. तो म्हणतो भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो कंडक्टरला भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर पुढचा होता. अशी आड रानात बस उभी केली जिथं दुसरी गाडीच जात नव्हती. घंटी वाजवली बस थांबली. तो म्हणतो राज हा घ्या मुजरा गड आला उतरा खाली. अजिबात नाही. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांसारखा. मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा. मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा. मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस मंदिरावर कळस. महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का. महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणजे जीवनामध्ये योग्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्र आज मतभेद करतायत. जातीभेद करून काहीच उपयोग नाही. तिकडं भांडणं करतात आणि एका ताटात जेवतात. इकडं आपलेच भांडणं लावून देतात. सप्त कमिटीमध्ये इकडचे 2 तिकडचे 2 जा तुमचं तुम्ही पाहून घ्या सप्त म्हणे. यावर्षी आम्ही पट्टी नाही काही नाही. तुम्हाला सांगू संत महात्म्यांनी कधी अभंगात लिहिलेलं ऐकलंय का. या साधू या जातीच्या धर्माच्या लोकांनी यांनीच भजन करा यांनीच कीर्तन ऐका. यातायाती धर्म नाही विष्णू दाता निर्णय तो ऐसा वेद शास्त्री निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णू दाता निर्णय तो ऐसा वेद शास्त्री निर्णय तो ऐसा
महात्म्यांनी कधी जातीभेद मतभेद केलं नाही, पण याही पुढे सांगते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस, प्रत्येक जाती धर्मातला मावळा स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हटलं जातं, पा सगळ्यांनी लक्ष देऊ नये का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिला जगला माणूस की, जगला माणूस कीवर, जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की मला सांगायचंय काय, याला थोडस क्लिअर करावं तुम्ही, बिनकामाचं इको नका देऊ, आवाज व्यवस्थित पोहोचला पाहिजे, बोलणंच कळत नाही त्यांना, इको नाही दिला तरी चालतंय. विठ्ठल विठ्ठल झाला